चला पंच सामना चालू करायचंय. क्षेत्ररक्षण सजवायचंय दीपेश साहेब. चला रिक्रुटमेंट 11 मधून फलंदाजीसाठी राजेश मोरे मैदानामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या सहकारी म्हणून चला पंच सामना चालू करायचा आहे. गोलंदाजीचं नाव कळेल का आम्हाला? आणि रिक्रुटमेंट 11चा कोणी प्लेयर्स कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. प्रणित गोलंदाजी मार्कवर येतो प्रणित आणि स्ट्राईकला ते प्रणित गोलंदाजी मार्कवर येतो प्रणित. बॅट्समॅनचं नाव सांगा. नरेंद्र. नरेंद्र स्ट्राईकला येतो नरेंद्र आणि नॉन स्ट्राईकला येतो सत्यम. आणि सगळ्यांना विनंती असेल नाश्ता आलेला आहे तर प्रत्येकाने इकडे स्टेजवर करून नाश्ता कलेक्ट करायचा आणि नाश्ता करून घ्यायचा प्रत्येकाने. आणि स्ट्राईकला येतो सत्यम आणि नॉन स्ट्राईकला नरेंद्र. सॉरी स्ट्राईकला येतो नरेंद्र आणि नॉन स्ट्राईकला येतो सत्यम आणि गोलंदाजी मार्कवर येतो प्रणित. नरेंद्र आपल्या वैयक्तिक आणि संघाचा पहिलं षटक घेऊन येतो तो प्रणित आणि स्ट्राईकला येतो नरेंद्र आणि नॉन स्ट्राईकला येतो सत्यम. बघूया काय आपल्या संघासाठी चला पंच सामना चालू करायचंय. चला पंच सामना चालू करायचा. चला पंच सामना चालू करायचा. प्रणित आपण गोलंदाजी मार्कवर सज्ज व्हायचं. चला नरेंद्र चला पंच सामना चालू करायचंय. प्रणितांनी पहिला चेंडू हाताळला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि आपल्या संघाचा शुभ आरंभ होतोय 1 धावेने. धाव संख्या होती ती 1. पुन्हा एकदा सत्यमेला चेंडू काही समजला नाहीये आणि निर्धाव असा चेंडू प्राप्त होतोय तो करतोय प्रणित.
सॉरी राजेश मोरे पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षणातून आणि ते क्षेत्ररक्षण चुकी होते आणि इथे डीप विकेटकडे चेंडू झलकावून काढला. चेंडू जातोय सीमारेषेकडे. तत्पूर्वी फील होते आणि दोनच धावा समाधान माना लागते तो नरेंद्र यांना आणि या 2 धावांनी धावसंख्या होती ती 3. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत प्रणित. आणि इथे ग्राउंडवर आगमन होते ते नरेश शेलार साहेब यांचा. एक डॅशिंग पर्सनॅलिटी नरेश शेलार साहेब आपल्या ग्राउंडच्या बाजूने येताना दिसत आहेत. आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल संदीप पाटील यांचं. आणि इथे पहिला हादरा बसतोय तो नरेंद्रच्या रूपाने. आणि बॅटिंग फलंदाजीसाठी येतो तो सत्यम. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगला खेळून चेंडू काढला आणि एकच धावा समाधान मानावं लागतं तो सत्यम याला. आणि एका षटकाच्या समाधान धाव संख्या होते ती 5. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली प्रणित कडून. 5च धावा खर्च करताना दिसतोय तो प्रणित. आता मात्र मुंबई टीम कडून दुसरं षटक घेऊन येतोय तो समीर. गोलंदाजी मार्कवर येतोय तो समीर आणि स्ट्राईकला असेल तो सत्यम. अजूनही फलंदाजांना झटकून ठेवण्यात प्राप्त झाले ते गोलंदाज प्रणित यांनी. आता बघूया समीर आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो समीर. चला पंच सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला तो सत्यम. समीर यांचा चेंडू सत्यमेने चेंडू डीप विकेटकडे टोलून काढला. चेंडू जातो क्षेत्ररक्षण फील करतोय. तत्पूर्वी 2 धावा प्राप्त होतात ते रिक्रुटमेंट टीमला. आणि चांगलं चेंडू डीप विकेटकडे खेळला होता सत्यम यांनी. समीर यांचा नेक्स्ट. आता मात्र चेंडू काही समजला नाहीये सत्यम यांना. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय तो समीर. चांगला चेंडू खेळला होता पण फलंदाजांनी चुकी केली आणि ते जल सुटतंय आणि जीवनदान मिळतंय ते सत्यम यांना.
एकच धाव समाधान माना लागते. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा लेग साइड चेंडू होता आणि निर्धाव असा चेंडू पंचांचा धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा राजेश चेंडू पुन्हा एकदा आता मात्र दिशाहीन चेंडू म्हणता येईल. पंचांचा निर्णय येतोय. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धाव संख्येने धावसंख्या होते ती 8. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते समीर कडून. कोणताही मोठा फटका मारण्यात प्राप्त होत नाही फलंदाज राजेश मोरे. आता मात्र एक हलक्या हाताने चेंडू टोलून काढला. चेंडू जातो क्षेत्ररक्षण फील करतोय. आपल्याच फॉलो मध्ये फील करतोय तो समीर आणि एक धाव. या धाव संख्येने धावसंख्या होते ती 9 आणि दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या रिक्रुटमेंट 11ची झाली होती 9. चांगलं गोलंदाजी प्राप्त केले ते मुंबई टीमने आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो सौरभ. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय ते सौरभ. पहिला चेंडू हाताला होता पण तो दिशाहीन चेंडू होता. एक अतिरिक्त धाव मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक हलक्या हाताने चेंडू खेळला होता. एकच धाव समाधान मानला होता फलंदाज राजेश मोरे यांना. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सौरभ यांच्याकडून. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या झाली ती 11. सौरभ यांचा पुढचा चेंडू राईट बॅट्समन कडे. पुन्हा एकदा चेंडू काही समजला नाहीये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते इथे. सत्यम यांना जखडून ठेवलंय. कोणताही मोठा फटका मारण्यात यश प्राप्त होत नाही सत्यम यांना. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पण एक धाव चोरण्यास यशस्वी प्राप्त झाले ते फलंदाज सत्यम यांना. आता मात्र स्ट्राईकला राजेश मोरे. आपल्या संघाची धावसंख्या चांगली बनवायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा हा पोलीस चेंडू होता. काही समजलं नाहीये राजेश मोरे साहेबांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते. हलक्या हाता शेवटचा चेंडू पुन्हा राजेश. काय चेंडू पाहायला मिळतो पण क्षेत्ररक्षण तिथे चुकी करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे बाहेर. आणि या पंचांचा निर्णय येतो 22चा आणि या 22चा धावसंख्येने धावसंख्या होते ती संघाची 16. 22च्या 16 धावसंख्या मिळाली. गोलंदाजी मार्कवर येतो कृष्णा. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतो तो कृष्णा. आतापर्यंत 3 षटक हाताळले. सुरेख असं षटक हाताळलं होतं. ते पहिलं षटक हाताळलं होतं
प्रणित यांनी दुसरं षटक हाताळलं होतं, समीर यांनी तिसरं षटक हाताळलं होतं ते सौरभ यांनी, आणि चौथं षटक घेऊन येतो तो कृष्णा. आता मात्र दिशान चेंडू, एक अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धाव संख्येने धावसंख्या झाली ती 17, 1-17 अशी अवस्था रिक्रुटमेंट 11ची. सत्यम याला मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. पुन्हा एकदा दिशान चेंडू, पुन्हा एकदा या अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धाव संख्या होते ती 18. निर्धाव असा चेंडू प्राप्त करतोय, 2-1 दिशान चेंडू टाकल्यानंतर फुलटा चेंडू होता, डीप विकेट कडे चेंडू जातोय, त्यावर फील्ड करतोय, एकच धाव समाधान मानायला लागतोय त्या रिक्रुटमेंट 11 संघाला. सत्यम याला काही चेंडू सीमारेषेकडे मारता आलं नाहीये, फुलटा चेंडू होता, एक संधी होती ती संधी गमावली आहे सत्यम यांनी. चांगली गोलंदाजी करतोय कृष्णा यांचा राजेश मोरेंसाठी चेंडू, पुन्हा फुलटा चेंडू होता, राजेश मोरेंना सुद्धा समजला नाही, एक फुलटा चेंडूचा अंदाज आला नाहीये, एक मोठा पटका खेळता आला असता पण काही चेंडू समजला नाहीये, जखडून ठेवलाय राजेश मोरे यांना. एकही बघूया या षटकाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राजेश मोरेंना, आणि आपल्याच फॉलो थ्रूवर चांगला अटॅप केलं होतं पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गोलंदाज कृष्णा यांच्याकडून. झेल होती, झेल सुटली. पुन्हा एकदा दिशान चेंडू, या दिशान चेंडूनी धाव संख्या होती ती 20. राजेश यांनी डीपी विकेट कडे चेंडू खेळला होता आणि तत्पूर्वी फील होते, तत्पूर्वी 2 धावा, आणि इथे गचाल असं क्षेत्ररक्षण, गचाल असं थ्रो, या गचाल अशा थ्रोच्या साह्याने आता मात्र रनआउटच्या स्वरूपाने विकेट पडते राजेश मोरे यांची. पंच धावा किती? 3, आणि 4थी धाव घेण्याच्या नादान आपलं विकेट प्राप्त होते ते राजेश मोरे यांची, आणि या 3 धावांनी धाव संख्या होते ती 23. 2-23 अशी अवस्था रिक्रुटमेंट 11 संघाची. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो सुयश. आणि शेवटचा चेंडू आपल्या संघाचं हाताळतोय तो कृष्णा. चांगली गोलंदाजी, 3 अतिरिक्त धावा दिल्या होत्या, आणि लेफ्ट हँड बॅट्समन येतोय मैदानामध्ये सुयश. बघूया या चेंडूवर मोठा फटका मारण्यात यश प्राप्त होतं का सुयश यांना. चला पंच सामना चालू करायचंय. एक धाव समाधान मानक सुयशाने धाव संख्या होती 24, आणि 25 धावांचं आव्हान ठेवलंय त्या मुंबई टीम संघा पुढे रिक्रुटमेंट 11 ने. संदीप पाटील आणि याची लावायची, कोणाची लावायची? संदीप पाटील आणि दिनेश, कल्पेश ना, दिनेश दिनेश हे नंतर चेंज केलं कारण त्यांचं टायमिंग त्यांना मॅच. चला नेक्स्ट मॅच असेल संदीप पाटील आणि दिनेश, काय नाव आहे
हॅलो दिनेश दा कुठे आहे? दिनेश कोण आहे सांग मला. दिनेश टॉस उडवायला घेतलाय तुमचा. तुझ्याकडे आहे कॉइन? टॉसला माझ्याकडे कॉइन आहे. कॉइनच घ्यायचा ना. दिनेश हा कल्पेची ते सोड नको ना, ते नको आता बघू. तू आता हे सर सांगतात पहिले मॅच येऊ दे, मग तुला मी सांगतो कुठले कुठले. ठीक आहे आपलं. चला क्षेत्ररक्षण साजवायचंय राजेश मोरे साहेब. आपण आपलं संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण साजवायचंय. लगेच सामना चालू करायचे. मुंबई टीम आपलं 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. धडाडीचे फलंदाज. सर्व खेळाडूंना विनंती असेल कोणी नाश्ता करायचा बाकी असेल त्यांनी स्टेज करून येऊन नाश्ता घेऊन जायचंय. संदीप पाटील जर तुम्ही ग्राउंड मध्ये असाल तर तुम्ही टॉस कडे यायचंय. चला पंच सामना चालू करायचा. राजेश मोरे आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला पंच सामना चालू करायचा आहे. हॅलो हॅलो हा मोबाईल कॉमेंट्री कडे कॉमेंट्री. चला पंच सामना चालू करायचा आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. राजेश मोरे साहेब आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. लगेच नेक्स्ट मॅच असणार आहे. या टुर्नामेंटची तिसरी मॅच असणार आहे. संदीप पाटील वर्सेस दिनेश. चला राजेश मोरे साहेब. ते चला पंच सामना करायचंय. चालू करायचंय. भूषण लवकरात लवकर सामना चालू करायचंय. स्पीडअप करायचंय थोडं. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो. स्ट्राइकला फलंदाज आहे तो. कोण आहे स्ट्राइकला गेले? हो स्कोर बुक नाही का? चला समीर येतोय फलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला येतो समीर आणि नॉन स्ट्राइकला येतो कृष्णा.
आणि कार्तिक गोलंदाजी मार्कवर येतो तो कार्तिक. बघूया कृष्णा टू कार्तिक. पहिला चेंडू आणि ओ इथे पहिल्या चेंडूवर हादरा बसतोय तो समीरच्या रूपाने. हिट विकेट होतोय तो समीर. चांगली गोलंदाजी कार्तिक कडून. आणि पहिला हादरा बसतोय तो प्ले डाऊनच्या स्वरूपाने समीर यांचा. आणि समीरची जागा भरून घेण्यासाठी जातो फलंदाज सौरभ. आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान ठेवलंय ते रिक्रुटमेंट संघाने. आणि मुंबई टीमला आपला हा सामना जिंकायचा असेल तर 8च्या सरासरीने मॅच जिंकावी लागेल. पुन्हा एकदा ऑफकट मारला चेंडू. चेंडू जातोय पॉइंट कडून आणि येतोय खणखणीत चौकार. सौरभ यांच्या बॅट म्हणून येतोय तो पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते ती 4. आपल्या संघाचा शुभ आरंभ होतोय मुंबई टीम संघाचं. चला गोलंदाजी मार्कवर कार्तिक. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती पण दुसऱ्या चेंडूवर चांगलं चौकार खेचलं सौरभांनी. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. स्क्वेअर लेगवर हेमंत असेल आणि तत्पूर्वी फील्ड होते. एक धाव समाधान मानावं लागतं त्या सौरभांना. धावसंख्या होते ती 5. गोलंदाजी चांगली करावं लागेल आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. पहिलं षटक प्रगतीवर कार्तिक येतोय. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो लेफ्ट हँड बॅट्समन कृष्णा. बघूया कार्तिक यांचं चेंडू. कृष्णांनी चेंडू टोलान काढला. चेंडू जातो मिडऑनला आणि मिडऑनलाच्या क्षेत्ररक्षणाला काही चेंडू समजला नाहीये. इथे झेल सुटतंय. तत्पूर्वी 2 धावा प्राप्त होत त्या. आणि 2 धावाच्या संख्येने धावसंख्या होते ती 7. 1 बाद 7. मुंबई टीम कडून पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर कृष्णा. गोलंदाजी मार्कवर कार्तिक. कृष्णांचा पुन्हा चेंडू आणि चेंडू येतोय स्ट्राईक इटला आणि खणखणीत चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होते ती 11. पुन्हा एकदा कार्तिक यांचा चेंडू. सामना करेल तो कृष्णा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडू जातोय कव्हरच्या वरून. पुन्हा एकदा येतोय बॅट्स मधून खणखणीत चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समोर धावसंख्या होते ते 15. आता मात्र 18 चेंडू आणि 10 धाव जिंकण्यासाठी 10 रनांची आवश्यकता असेल ती मुंबई टीमला. चला पंच सामना चालू करायचंय. धाव संख्या झाली ती 15. अजूनही 18 चेंडू आणि 10 जिंकण्यासाठी 10 रनांची आवश्यकता असेल ती मुंबई टीमला. यानंतर नेक्स्ट मॅच असेल विजय संघ आणि HO स्टाफ दैसर 11. बॉलरचं नाव समजेल.
रोशन. चला गोलंदाजी मार्कवर येतो रोशन. आपलं संघाचं दुसरं आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन येतो तो रोशन. आणि स्ट्राईकला असेल तो सौरभ. एक राईट हँड बॅट्समन स्ट्राईकला असेल सौरभ. नक्कीच पहिल्या षटकात 15 धावा खर्च केले ते कार्तिक यांनी आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जात आहे ते दोन्ही फलंदाज कृष्णा आणि सौरभ. यानंतर नेक्स्ट मॅच असेल विजय संघ आणि दैस स्टाफ 11. पुन्हा एकदा हा पोली चेंडू होतोय ऑफकट चेंडू आणि चेंडू झलकावून दिलाय सीमारेषाकडे. धाव संख्या झपाट्यावरते. धाव संख्या होते ती 19. कव्हर पॉइंटला चेंडू झलकावून दिला होता. चेंडू गेला डीप कव्हर पॉइंट कडे आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय तो. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. अजूनही 17 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. माझ्या फोनवर लक्ष ठेव. बॉम्बचे मेसेज फक्त बॉम्ब डी संभाळ बाकी काय नाही. निर्धाव असा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करावं लागेल आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. पुन्हा एकदा आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये विकेट घेतोय गोलंदाज रोशन आणि दुसरा हादरा बसतोय तो मुंबई टीमला आणि फलंदाजीसाठी जातोय तो दिनेश. दिनेश आता फलंदाजीसाठी जातोय तो दिनेश. जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल ती मुंबई टीमला. गोलंदाजी मार्क रोशन. पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समनला चेंडू करताना काही चेंडू समजला नाही दिनेश यांना. निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूत चौकार मारला होता पण बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव प्राप्त करतोय तो रोशन. पुन्हा एकदा फलंदाला चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडू चौकार खेचला होता पण बॅक टू बॅक चेंडू निर्धाव प्राप्त करतोय तो रोशन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोशन यांची. बघूया दिनेश. पुन्हा एकदा चेंडू झलकावून दिलाय फाईन लेग कडे. चेंडू जातो क्षेत्ररक्षक हेमंत कडे. हेमंत फील्ड करतो. तत्पूर्वी एकच धाव समाधान मानायला लागते ते फलंदाज दिनेशांना आणि एक दुसरं षटकच्या समोर धाव संख्या झाली ती 20. आता मात्र 12 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी. राजेश मोरे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दिनेशाने चेंडू झलकावून दिलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण फील करतोय. तत्पूर्वी 2च धाव समाधान मानायला लागते दिनेश यांना आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर राजेश. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन पुन्हा एकदा दिनेश यांनी चेंडू झलकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषाकडे आणि षटकाराच्या साहाय्याने लॉंग वनला चेंडू जातोय षटकार आणि विजयाचा षटकार प्राप्त केले ते दिनेश यांनी. आणि यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे
मुंबई टीम विजय संघ मुंबई टीम 11 वर्सेस HO स्टाफ दैसर 11. या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचे नाही टॉस विन झालेलं आहे टॉस विन आणि या मॅचचा हिरो ठरतोय कृष्णा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय कृष्णा याला. विनंती असेल त्याने आपण स्टेज कडे यायचे आणि या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा. टॉस विन दीपेश आणि फिल्डिंग घेतले मुंबई 11 फिल्डिंग ना पाच ओव्हर आहे ना 5 ओव्हरची नाही 5 ओव्हरची आहे आता ही 5 ओव्हर आहे 5 ओव्हर आहे. चला मुंबई टीम आपले क्षेत्ररक्षण सजवायचंय. यानंतर मॅच असेल बिग मॅच आणि हा सामना 5 षटकाचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती असेल हा सामना 5 षटकाचा असेल.